श्री स्वामी समर्थ. एक दिवस मृत्यूदेवतेने आपल्या दूताला धरतीवर पाठवले. एक स्त्री मरण पावली होती. तिचा आत्मा आणायचा होता. देवदूत आला, पण तिथली परिस्थिती पाहून तो गोंधळून गेला. त्याला 3 लहान मुली मृत झालेल्या त्यांच्या आईजवळ बसलेल्या दिसल्या. एक बाळ त्या मृत महिलेच्या स्तनातील दूध पित होते, दुसरे रडत होते आणि तिसरे रडता रडता झोपले होते. त्यांच्या डोळ्यांजवळचे अश्रू सुकले होते. 3 लहान जुळ्या मुली. आई मेली आहे, त्यांचे पिता आधीच मृत झाले होते. कुटुंबात अजून कोणीच नाही. त्यांची काळजी कोण घेईल? त्या महिलेचा आत्मा मी कसा घेऊन जाऊ? जर तुम्ही माझ्या जागी असता तर कदाचित तुम्हीही असेच केले असते. त्या महिलेला 3 लहान जुळी मुली आहेत. एक अजूनही तिच्या स्तनाला जोडलेले आहे, दुसरी रडता झोपी गेली आणि तिसरी तशीच तिच्या आईजवळ पडून होती. अशी परिस्थिती पाहून मला त्या 3ही मुलींची दया आली. दूताने मृत्यूदेवतेला विचारला, आपण त्या बाईला अजून थोडे दिवस जगवू शकत नाही का, जेणेकरून त्या 3ही मुली थोड्या मोठ्या होतील? हे सर्व ऐकून मृत्यूदेवता मोठ्याने हसला आणि म्हणाला, ज्या देवाने आपल्या इच्छेनुसार जीवन दिले त्या देवापेक्षा तू जास्त हुशार झाला आहेस. देवाला सर्व माहिती असतं, तरीही तू असं कसं बोलू शकतोस? याची तुला शिक्षा होईल, आणि शिक्षा म्हणजे तुला पृथ्वीवर फेकून दिले जाईल आणि तू तुझ्या या मूर्खपणावर 3दा हसल्याशिवाय परत येऊ शकणार नाही. मग देवदूताला जमिनीवर फेकण्यात आले. तिथे एक चपरासी व्यक्ती उबदार कपडे आणि ब्लँकेट घेण्यासाठी बाजारात जात होता. वाटेत त्याला एक माणूस नंग अवस्थेत दिसला. तो दूतच होता. त्याला त्या व्यक्तीची खूप दया आली. आपल्या मुलांसाठी उबदार कपडे आणि ब्लँकेट घेण्याऐवजी त्याने देवदूतासाठी कपडे आणि ब्लँकेट विकत घेतले. तो देवदूत माणूस म्हणाला, माझ्याकडे घर नाही, कुटुंब नाही आणि राहण्याची व्यवस्था नाही. या भयंकर थंडीत मी काय करू? त्यावर चपरासी म्हणाला, काळजी करू नकोस, तू माझा आहेस. माझ्या घरी राहा, पण माझ्या मुलांसाठी आणि बायकोच्या कपड्यांसाठी आणलेल्या पैशातून मी तुमच्यासाठी ब्लँकेट आणि कपडे घेतले आहेत आणि मी आता रिकाम्या हाताने घरी जातोय. त्यामुळे माझी बायको नक्कीच रागवेल. चांगली बोलू देत किंवा वाईट बोलू देत, असे असेल, पण तुम्ही दिवसात सर्व काही ठीक होईल. चपरासी किंवा त्याच्या पत्नीला अजूनही माहिती नव्हतं की आपल्या घरी देवदूत आले आहेत. यानंतर आनंदाचा महापूर येणार आहे. चपरासी दूताला घेऊन घरी पोहोचला आणि घडलेली सर्व घटना पत्नीला सांगितली. ती रागाने चिडली आणि खूप वाईट बोलून गेली आणि त्या दिवशी देवदूत पहिल्यांदा हसला. तेव्हा मोचीने देवदूताला विचारले, तुला हसायला काय झालं? तेव्हा देवदूत म्हणाला, जेव्हा मी 3 वेळा हसीन तेव्हा तुम्हाला सांगेन. देवदूत येताच घरात सुखाची हजारो दारे उघडणार होती, पण त्यात मोचीचाही दोष नव्हता. त्याला वाईट वाटत होतं, पण त्याला फक्त मुलांचे कपडे आणि ब्लँकेटचे गेलेले दिसत होते. काय हरवले ते त्याला दिसत होते, पण त्याला काय मिळाले ते त्याला दिसत नव्हते. मी देवदूत असून याची पत्नी आपल्यावर चिडत आहे हे बघून त्याला हसायला आले. 10 दिवसात मोचीने त्याचे सर्व काम देवदूताला शिकवले. आजच्या अवघ्या 10 दिवसात आणि अवघ्या काही महिन्यांतच तो खूप चांगल्या प्रकारे चप्पल बनवायला शिकला. त्याचे चप्पल खूप प्रसिद्ध झाले, पण पूर्ण देशभर ही गोष्ट पसरली की असे चप्पल बूट इतर कोठेही बनत नाहीत. एक दिवस बादशहाचा एक माणूस आला आणि म्हणाला की हे चामडे खूप किमती आणि मौल्यवान आहे. ते सहजासहजी कुठेही मिळत नाही. कोणतीही चूक करू नका आणि सम्राटासाठी यातून बूट बनवायचे आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो,
अशी प्रथा होती की आहे बूट बनवायचे आहेत, चप्पल नाही. त्यावेळी अशी प्रथा होती की माणूस मेला की त्याला चामड्याने झाकले जायचे. मोची देवदूताला म्हणाला की चप्पल बनवून तुम्ही चूक करू नका, अन्यथा तुम्ही खूप मोठ्या संकटात पडू शकता. आणि हे बादशहाचे काम आहे. पण तरीही देवदूताने चप्पलच बनवले. चप्पल बनवल्याचे पाहून मोचीला खूप राग आला. तू आम्हाला फासावर चढवणार, असं बोलून काठी उचलून तो देवदूताला मारायला लागला. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगितले होते की चप्पल बनवायचे नाहीत, मग चप्पलच का बनवली? देवदूत पुन्हा जोरजोरात हसला. तेवढ्यात एक माणूस सम्राटाच्या घरातून धावत आला. तो म्हणाला, बूट बनवू नका, चप्पल बनवा, कारण सम्राट मरण पावला आहे. भविष्य अज्ञात आहे, हे त्यांच्याशिवाय कोणालाच माहीत नाही. आणि माणूस भूतकाळाच्या आधारे निर्णय घेतो. सम्राट जिवंत असताना बूट लागत होती आणि आता मृत झाल्यावर स्लीपरची गरज होती. तेव्हा तो मोची देवदूताला पाय धरून माफी मागू लागला की मला माफ करा, मी तुला मारले, मला क्षमा करा. पण तो देवदूत म्हणाला, हरकत नाही, मी माझी शिक्षा भोगत आहे. पण तो आज पुन्हा हसला. मोचीने पुन्हा विचारले की तुझ्या हसण्याचे कारण? मी 3दा हसीन तेव्हा सांगीन. तो पुन्हा हसला. कारण आपल्याला भविष्य माहीत नाही, म्हणूनच आपण आकांक्षा बनवतो, ज्या निरर्थक असतात, ज्या कधीच पूर्ण होणार नाहीत. अशा आकांक्षा, अपेक्षा आपण करतो, जे कधीच शक्य होणार नाही. ते आम्ही देवाकडे मागतो, कारण अजून काहीतरी वेगळं घडणार आहे असं आपल्याला वाटतं. आपले नशीब आपल्याला न विचारता फिरत असते आणि आपण विनाकारण मध्येच आवाज काढतो. स्लीपरची गरज असताना आपण बूट बनवून घेतो. मरण्याची वेळ जवळ येत असताना आपण जीवन व्यवस्थित करायला निघतो. देवदूताला अचानक त्या 3 जुळ्या मुली आठवतात. त्यांच्यासाठी भविष्यात काय आहे हे मला कसे कळेल? मी विनाकारण उगाचच मध्ये गेलो असे त्याला वाटत. आणि तिसरी घटना अशी घडली की एके दिवशी 3 तरुण मुली आल्या. तिघींचीही लग्न होणार होती आणि तिघींनीही बूट बनवण्याची ऑर्डर दिली. तसेच त्यांच्यासोबत एक वृद्ध स्त्री आली, जी खूप श्रीमंत होती. देवदूताने आत्ता ओळखले, त्याच 3 मुली आहेत ज्यांना त्याने मृत आईजवळ सोडले होते आणि त्यांच्यामुळे तो शिक्षा भोगत आहे. ते सर्व निरोगी, सुंदर होते. त्यांना विचारलं, या 3 मुली कोण आहेत? ती वृद्ध बाई म्हणाली, या माझ्या शेजारच्या बाईच्या मुली आहेत. ती गरीब स्त्री होती. ती इतकी आजारी होती की शेवटी तिच्या अंगात दूध नव्हते. तसेच त्यांची परिस्थिती इतकी गरिबीची होती की त्यांच्याकडे पैसे, कपडे काहीच नव्हतं. फक्त 3 जुळ्या मुली होत्या. त्यांना दूध पाजत असताना तिचा मृत्यू झाला. पण मला या 3 चिमुकल्या मुलींची दया आली. मला मूलबाळ नाही आणि म्हणूनच मी खूप प्रेमाने या 3 मुलींचा सांभाळ केला. आई जिवंत असती तर या 3ही मुली गरिबी, उपासमार आणि दारिद्र्यात वाढल्या असत्या. आई मरण पावली म्हणून या 3 मुली मोठ्या संपत्ती आणि समृद्धीत वाढल्या आणि आता या तिघी त्या वृद्ध महिलेच्या सर्व मालमत्तेचे मालक आहेत आणि त्यांचे लग्न सम्राटाच्या कुटुंबात होत आहे. देवदूत तिसऱ्यांदा पुन्हा हसला आणि त्याने मोचीला सांगितले की ही 3 कारणे आहेत माझ्या हसण्याची. चूक माझीच होती. नियती महान आहे. आपण जेवढे पाहू शकतो तेवढेच आपण पाहतो आणि जे पाहू शकत नाही त्याचा विस्तार खूप महान आहे. आणि आपण काय पाहू शकतो यावरून आपण कोणताही
अंदाज बांधू शकत नाही. मी माझ्या मूर्खपणावर 3दा हसलो आहे. आता माझी शिक्षा संपली आहे आणि आता जातो, असं तो मोचीला बोलून निघतो. देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच करतो. भक्तांनो, आपल्या आजच्या कहाणीतून हे शिकायला मिळतं की आज घडलेल्या घटनांवरून आपण हे ठरवू शकत नाही की भविष्यात हे आपल्यासाठीच चांगले आहे की वाईट. श्री स्वामी समर्थ.